आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन योजना सुरू झालेली आहे। ही योजना ऑलरेडी ओडिशा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुरू होती। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ही योजना आता सुरू झालेली आहे। या योजनेच्या माध्यमातून प्रति महिना 4000 रुपयाचा लाभ दिला गेला आहे। आता या योजनेचा लाभ कोणाला दिला गेला आहे? 4000 रुपयाचा लाभ देण्यात आला आहे। लाभ कोणाला दिला आहे? ज्यांना 2 मुले आहे, जसं की मुले असो किंवा मुली असो, ज्यांना 2 मुले आहेत त्यांना 4000 रुपयाचा लाभ दिला गेला आहे। आता या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 4000 रुपये मिळणार आहे प्रति महिना। तर या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता, त्याच्या व्यतिरिक्त मला कोणकोणतं डॉक्युमेंट लागतं, याचा फॉर्म कुठं भरायचा, कसं भरायचा, सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ही योजना ऑलरेडी सुरू आहे दुसऱ्या राज्यातून, आता महाराष्ट्रामध्ये आत्ताच आली आहे। लवकरात लवकर तुम्ही याचा फॉर्म भरून याचा लाभ घेऊ शकता। आता या योजनेसाठी काय कुठलं डॉक्युमेंट लागतं आणि योजना नेमकी आहे तरी काय? या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बाळ आशीर्वाद योजना। या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री बाळ आशीर्वाद योजनेचं नाव देण्यात आलं आहे। आता व्यवस्थित माहिती बघा। 1 मार्चपासून बघा, 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल, म्हणजे योजना कोणासाठी आहे की 1 मार्च तारीख लक्षात घेणं गरजेचं आहे। 1 मार्च 2020 यामध्ये या तारखेनंतर ज्यांचे पालक म्हणजे असा मुलगा ज्यांच्यापैकी पालकांपैकी त्याची आई असो किंवा वडील असो, दोघांपैकी कोणी एक वारलेलं असेल, तर अशा मुलांना आता 4000 रुपये मिळणार आहे। तर त्यासाठी काय करावं लागेल? आता अशा व्यक्तींना ते म्हणजे अशा मुलाला पैसे मिळणारे 4000 रुपये ज्यांच्या कुटुंबामध्ये आई किंवा वडील वारले असतील, अशा मुलाला 4000 रुपये द्यायचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। तर या योजनेच्या माध्यमातून बघा, आणि मुलाचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे। बघा, या योजनेचा लाभ कसा दिलेला आहे? मुलाचे वय 18 वर्षापेक्षा कमी पाहिजे, म्हणजे मुलाचं वय म्हणजे जन्माला आलेला बाळपासून, म्हणजे तुम्ही झिरोपासून तर 18 वर्षापर्यंत, म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असं 18 वर्षापर्यंत जो मुलगा असेल या योजनेसाठी फॉर्म भरू शकता। म्हणजे जन्माला आलेला बाळ आणि 18 वर्ष पूर्ण झालेला मुलगा यामध्ये जर दरम्यान कोणी मुलगा असेल तर यासाठी फॉर्म भरू शकता। तर याचा लाभ प्रति महिना 4000 रुपये दर महिना मिळणार आहे। तर फॉर्म कसा भरायचा आणि कुठं भरायचा ती माहिती तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर आपण फॉर्म कुठं भरायचा ती माहिती आपण पाहूया। या फॉर्मसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच फॉर्म भरावा लागेल। याला ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, याला तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे। डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि फॉर्म कुठं जमा करायचा। बघा, फॉर्म भरून घ्यायचा। सर्वात अगोदर तुम्ही फॉर्म भरायचा। फॉर्म कुठं भेटणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। जिल्हा बाल संरक्षण युनिट यामध्ये किंवा जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा कार्यालयात, यांच्या कार्यालयात तुम्ही हा फॉर्म जमा करू शकता। फॉर्म भरून आणि डॉक्युमेंट वगैरे जॉईन करून तुम्ही हा फॉर्म तिथं जमा करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे। सर्वात अगोदर तुम्हाला एक माहिती सांगतो, सर्व लोकांना विनंती आहे की हा फॉर्म कमीत कमी 10 जणांना पाठवा। बघा, हा जी आता ही तुम्हाला माहिती देतोय, ही माहिती 10 जणांपर्यंत पाठवा, जेणेकरून प्रत्येक बालकाला याची माहिती देणे फार फायदेशीर राहील। कारण अशा व्यक्तींना याचा फायदा झाला पाहिजे, ज्यांना खरोखर याची गरज आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे। म्हणून कमीत कमी तुम्ही हा व्हिडिओ 10 जणांपर्यंत शेअर करू शकता। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। बघा, आता याला कोणकोणतं कागदपत्र लागतं ही माहिती आपण जाणून घेऊया। कागदपत्र खूप अत्यंत गरजेचं आहे, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो फॉर्म कुठं मिळणार आहे। आता सर्वात अगोदर आपण पाहू शकता की फॉर्म भरण्यासाठी पहिलं जे डॉक्युमेंट दिलेलं आहे ते म्हणजे बाळ आणि आई एकत्र यांचं खाते असणं गरजेचं आहे। यावर एक मोठा प्रश्न येतो की बाळ आणि आईचं खातं, जॉईंट खातं लागणार आहे, आणि जर आई नसेल तर बाळ आणि वडिलांचं जॉईंट खातं देऊ शकता। दुसरं आहे रेशन कार्ड। तिसरं आहे आधार कार्ड। आधार कार्ड आई आणि मुलाचा जॉईनिंग आधार कार्ड तुम्ही जॉईन करू शकता। आई आणि मुलाचं म्हणजे दोघांचं तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागेल, आईचं पण आणि मुलाचं पण, आणि वडील असतील तर वडिलांचं आणि मुलाचं तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे। शाळेचे ओळखपत्र, मुख्याध्यापकांची लिहिलेलं प्रमाणपत्र। बघा, शाळेतील एक ओळखपत्र तुम्हाला द्यावं लागेल, मुख्याध्यापकांनी लिहिलेलं, म्हणजे मुख्याध्यापक लिहून देणार ते तुम्हाला ओळखपत्र, आणि शाळेचे ओळखपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे।
आता इथं एक पाचवं आहे ते म्हणजे वडिलांच्या मृत्यू प्रमाणपत्र. जर वडील असेल तर वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र, आई वारली असेल तर आईचं मृत्यू प्रमाणपत्र. आणि शेवटचं आहे तुमचं उत्पन्न. या कुटुंबाचं उत्पन्न 72,000 ते 75,000पेक्षा याच्या दरम्यान असणे गरजेचं आहे. 75,000पेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकता, असं याला डॉक्युमेंट दिलेलं आहे. याच्या माध्यमातून एक मोठी माहिती सांगतो तुम्हाला. टीप आहे की जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्हाधिकारी तालुक्यामध्ये फॉर्म उपलब्ध आहे. बघा, तहसीलमध्ये नैदंग तालुक्यामध्ये तुमचा जिल्ह्यांमधील तालुक्यातील फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही तहसीलमधून फॉर्म घेऊन हा फॉर्म भरायचा. कसं भरायचं ते माहिती सांगतीलच. तुम्ही जेव्हा फॉर्म घ्यायला जाणार तेव्हा तहसीलदारांना विचारून घ्यायचा कसा फॉर्म भरायचा. तो फॉर्म भरून जे डॉक्युमेंट तुम्हाला आत्ता सांगितलं ते डॉक्युमेंट सबमिट करून तुम्ही तिथं जमा करू शकता. तुम्हाला जी माहिती सांगितली कोणत्या कार्यालयात जमा करायचे त्या कार्यालयात तुम्ही तिथं जमा करू शकता. ही सूचना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना द्यावी. बघा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. याचा फायदा सर्वांना झाला पाहिजे. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा.